अमेरिका इराण संघर्षविराम अत्यंत नाजूक अवस्थेत असून कायमस्वरूपी शांततेबाबत शंका निर्माण झाली असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणनं अमेरिकेला शांतता प्रस्ताव पाठवत सर्व आघाड्यांवरील संघर्ष थांबवण्याची मागणी केली आहे. तसंच अमेरिकेनं लादलेले निर्बंध हटवावेत, गोठवलेली इराणी मालमत्ता परत द्यावी, अमेरिकेची नौदल नाकेबंदी थांबवावी आणि होर्मुझ सामुद्रधुनीवरील इराणचे नियंत्रण मान्य करावं अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रस्तावात सुरुवातीला सामंजस्य करार आणि त्यानंतर 30 दिवसांची चर्चा असा टप्प्याटप्प्यानं मार्ग सुचवण्यात आला होता. मात्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणच्या अटी पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचं सांगत प्रस्ताव फेटाळला. त्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत 4% अधिक वाढ झाली आणि तेलाचे दर प्रति बॅरल $105च्या वर गेले. सौदी अरेमकोच्या अधिकाऱ्यांनी या संघर्षामुळे इतिहासातला सर्वात मोठा ऊर्जा धक्का बसल्याचं म्हटलं आहे. होर्मुझ सामुद्रधुनीवरील नाकेबंदी तातडीनं हटवली तरी जागतिक तेल बाजार पूर्णपणे स्थिर होण्यासाठी 2027 पर्यंत वेळ लागू शकतो असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान पश्चिम आशियातील तणावाला सर्वस्वी अमेरिका आणि इस्रायल जबाबदार असल्याचं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय समुदायानं अमेरिका आणि इस्रायलला त्यांच्या कृतींसाठी जबाबदार धरलं पाहिजे असंही त्यांनी एका प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. भारत आणि इतर देशांप्रमाणेच इराणलाही या परिस्थितीचा त्रास होत असून होर्मुझ सामुद्रधुनीत शांतता आणि सुरक्षितता हवी असल्याचंही बकाई यांनी म्हटलं आहे.